वळपाडा हा देखील एक सिटी क्रिकेट मधला एक जुना जाणता संघ आहे आणि एक तगडं आव्हान घेऊन या स्पर्धेमध्ये तो उतरलाय. तर एक चांगली बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल या दोन संघांदरम्यान. शिवा स्पोर्ट्स आणि भरत स्पोर्ट्स. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक आहे. मैदानाच्या आतमध्ये फक्त शिवा स्पोर्ट्स संघ दिसतोय गुलाबी कलरच्या जर्सीज मध्ये आणि दोन फलंदाज त्यांना दोन हात करतील ते म्हणजेच कोण. तर स्ट्राइक वर असेल अवी पाटील, नॉन स्ट्राइकला असेल आतिश पाटील. ऑल द बेस्ट, शो युअर गुड गेम. पहिला बॉल फेकण्यासाठी बॉलिंग मार्कवर अली सज्ज होतोय. पंचांच्या डावीकडून स्ट्राइकवर बॅटर अवी, अली टू अवी. पहिला बॉल होता बॉटमचा चांगला वापर. बॉलला टर्न केला मिड विकेट रीच मध्ये डायरेक्टिंग झाला असता तर कदाचित पहिल्याच बॉलवर परतावं लागलं असतं. एका धावेची वाढ सुरुवात होती धाव फलकाची. 1 रन ऑन बोर्ड. जोखीम घेतली होती. सिद्दीक सर देखील तेच सांगतायत की पहिलीच धाव घेताना जोखीम घेण्याची गरज होती का. कारण 36 बॉलचं क्रिकेट आहे आणि पहिल्याच बॉलवर एक क्लोज कॉल. जोखिम बड़ा रन वहां पे लिया था. अगर डायरेक्ट हिट होता तो कठिनाइयों में आ सकते थे वहां पर. अभी आतिश पाटिल रन मशीन ऑफ वर्ल्ड, बहुत अच्छे टच में इस सीजन में. देखना है क्लास परमानेंट है. अली अंसारी गेंदबाजी कर रहे हैं. आतिश को ऊपर लगी है, अली गेंद के नीचे. आतिश पाटिल 0 पे आउट. कह सकते हैं हम कि अली के सामने आतिश की एक ना चली और 0 पे आउट होकर आते हुए. के लिए तैयार रहना है. दयानंद चोरगे फैम टीम, बालाजी स्पोर्ट्स और शोएब मेमन फैम टीम विक्टोरियन स्पोर्ट. बढ़िया शुरुआत अली अंसारी की. और अली अंसारी ने इस सीजन में वैसे भी अच्छी किफ़ायती गेंदबाजी की है जब भी शिवास BC4 फॉर्मेट में खेली है. ऑनफील्ड अंपायर अजीम अब्दुल्ले और अंपायर शानू कुरैशी. ॲज यू सेड आतिश पाटील खूप चांगल्या टच मध्ये आहेत. एक ट्रू कॅप्टन आहेत. पण मात्र आजचा दिवस आतिशचा नव्हता आणि आतिशला मात्र परतावं लागते 0वर. अविनी तर चांगली सुरुवात केली आहे पण मात्र आतिशला ती सुरुवात टिकवता आलेली. नवीन फलंदाज परेश जाते मैदानाच्या आतमध्ये. यस, विकेट कीपर बैट्समैन है परेश, लेकिन सामना करेंगे अवी. अब अवी की जिम्मेदारी काफी बढ़ चुकी है. अली अंसारी, समय लिया जा रहा है. फील्ड की जमावट, शॉर्ट वाइडिश फाइन लेग, शॉर्ट थर्मेन, बैकवर्ड पॉइंट, कवर, एक्स्ट्रा कवर, मिड ऑन स्ट्रेटिश. ड्राइव किया है बहुत ही खूबसूरत अंदाज से लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ. 1 रन. नाइस ड्राईव्ह बाय बॅटर अवी आणि कुठेतरी डेडिकेशन दिसते बघा. क्रिकेटमध्ये अटॅकच्या सोबत तुमच्याकडे टेम्परामेंट देखील असणं गरजेचं आहे आणि कुठेतरी अवीला ते ठाऊक आहे की आतिश जो त्याचा जोडीदार होता तो झटपट बाद झाल्यानंतर या पहिल्या षटकामध्ये थोडंसं टेम्परामेंट जर दाखवलं एक चांगली सुरुवात आपण आपल्या संघासाठी करू शकतोय. यस, एब्सोल्युटली ट्रू. क्रिकेट के शब्द में तमाम चीजें छुपी हुई है. फुल टॉस गेंद स्विंग कर दिया वेकेंट एरिया में. गेंद पहले बाउंस पे, लेफ्ट स्वीप, 4 रन. सूखता ये तो पता नहीं, लेकिन गेंदबाज को इस तरह की गेंद नहीं अच्छी लगती है. तो यॉर्कर लेंथ बॉल हाताळण्याचा प्रयत्न करत होता पण मात्र कुठेतरी फुलर लेनचा बॉल देऊन बसला आणि बॉलला खूप चांगल्या पद्धतीने स्विंग केला. स्वेलेक रिजन मध्ये 4 धावांच्या ओढीनं धावसंख्या जाते ती 6 आकड्यावर. 6 रन्स. परेश इस तरह की बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं. अली अंसारी, फुल टॉस. इस मरतबा बल्ले पे पूरी तरह नहीं आई, पीछे खिलाड़ी नहीं है, दूर से खिलाड़ी गेंद पे झपटे हैं. इस बीच 2 रन बना लिए बैट्समैन ने. अब हम कह सकते हैं कि
अली अपनी लेन से भटकते हुए और परेश उसका फायदा उठाते हुए। थोडासा फ्लाईट देऊन खेळवण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्यामुळे मात्र कुठेतरी प्रॉमिसिंग फटका खेचू शकला नाहीये फलंदाज. दरम्यान धावफलक 8 वर जाऊन पोहोचतोय, 8 रन्स. ओहो क्या शॉट है, लैप स्वीप 4 रन, मूड बना दिया। टीमची एक गडी बाद 12 धावा आणि दोन्ही संघांसाठी एक सूचना असणार आहे की तिसऱ्या पंचाची मागणी तुम्ही करू शकता फक्त आणि फक्त बीमर साठी. बीमर के लिए एक रिव्यू है और पहले दूसरी गेंद पे विकेट लेने के बाद अब हम कह सकते हैं कि एक ओवर में 12 और परेश के सामने अली की एक ना चली. क्या बात आहे. याच गोष्टीसाठी जर तुम्ही हे वेगळे पण भिवंडी क्रिकेटमध्ये जपलं आहे आणि कुठेतरी प्रेक्षकांचं मनोरंजन क्रिकेटच्या माध्यमातून होतेच होते, पण या सर्व तुमचे जे जुमले आहेत ज्यामुळे तुम्ही प्रसिद्ध आहात हे देखील क्रिकेटचं एक वेगळंच वलय तुम्ही तुमच्या भोवती बनवलेलं आहे. नवीन षटकाची सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर नवीन बॉलर येतोय, कुमार येतोय. कुमार पंचांच्या डावीकडून तो बॉलिंग ट्रॅकवर पावलं मोजतोय. हे देखील एक चांगल्या गोलंदाजाची निशाणी आहे की प्रॉपर मोजून मापून जर तुम्ही स्टेप्स घेतल्या तर तितकाच आत्मविश्वास तुम्हाला बॉलिंग करताना मिळतोय. गेंदबाजी के लिए कुमार छोटा आम एक्शन है और कुमार BC4 सिटी फॉर्मेट के पिक्चर पे एकाएक जब नमोदार हुए थे, जब जॉय कुमार ट्रॉफी फ्री एंट्री राजा मनोज करसन फ्लोरे की पहली ट्रॉफी हुई थी. अच्छे गेंदबाज हैं, विकेट टू विकेट गेंदबाजी करना पसंद करते हैं. कुमारसाठी आपण क्षेत्ररक्षक जर पाहिले तर ऑफ साइडला 4 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये, ऑन साइडला 2. इस बार दबा बैकफुट पे चले गए, पंच किया बहुत ही खूबसूरती के साथ 4 रन, क्लासिकल स्ट्रोक. पाहायला मिळालाय कव्हर आणि पॉइंटच्या 2 क्षेत्ररक्षकांना भेदून हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे स्वीपर कव्हर रिजन मध्ये जातोय. 4 धावांची वाळ, चांगली सुरुवात या षटकाची तुम्हाला पाहायला मिळते बॅटर अभिकडून. काफी खूबसूरत शॉट था, पंच किया था बैकफुट पे जाके बहुत ही खूबसूरती के साथ. इस मरतबा ऑन दी आप खेला है, गेंद एक्स्ट्रा कवर पे 4 रन. क्या बल्लेबाजी कर रहे हैं अभी, मानो घर आज लग रहा है कि लेट विनोद दादा पाटिल चषक में चौकों की बौछार हो रही है. क्लासिकल क्रिकेट खेला जा रहा है. सर सकाळच तशी होती. सूरज किरणीने पहिल्याच बॉलवर व्हेरी फर्स्ट बॉलला चौकार आणि त्यानंतर त्याच्या नावावर एक सुवर्ण इतिहास लिहिला गेला. 8 बॉलवर 8 चौकार सिटी क्रिकेटमध्ये त्याचा हा उच्चांक लिहिला गेलाय. कुमार इस मरतबा पीछा किया था वाइड घोषित किया अंपायर ने. सूरज केने ने जो शुरुआत की थी वही सब कुछ हम अब देख रहे हैं. कुमार छोटे रनअप से इस मरतबा शॉर्टम पुल, पीछे खिलाड़ी हैं लेकिन नहीं रोक पाए और गेंद काउ कॉर्नर से होती हुई 4 रन. त्यावेळेस मात्र बॉलला जबरदस्त स्विंग केलंय मिड विकेट रिजन मध्ये आणि आजच्या दिवसातली चौकारांची ही दुसरी तिकडी तुम्हाला पाहायला मिळाली आणि तो बॅटर ठरतोय अवी. कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं इस वक्त. अभी 3 चौके जड़ चुके हैं और कुल मिलाकर 14 पे खेल रहे हैं.
ये देखिए अपने सामने ही पटक दिया था, स्लाइस करने की कोशिश, मोटा सिरा लेकर गेंद फ्लाई स्लिप और विकेट कीपर के बीच में से थर्ड मैन बाउंड्री पर 4 रन। हालांकि मनीष पाटिल भिवंडी क्रिकेट में कहीं इतिहास बने, लग रहा है कि आज चौकों का इतिहास बन जाएगा। सिक्सर का इतिहास 25 मार्च 2015 प्रतिभा विलास एवन ट्रॉफी में बना था, जब 121 सिक्सर एक ही दिन में लगे थे। बढ़िया गेंद आगे रखा था ऑन दी, अब खेलना चाहते थे, गेंद उनके बल्ले और इरादे दोनों को बीट करते हुए विकेट कीपर के पास। तर नक्कीच जो कीर्तिमान प्रस्थापित होऊ शकला असता, आता कीर्तिमान तो प्रस्थापित होणार नाही। 4 बॉलवर 4 आले, त्यानंतर 5वा बॉल डॉट कुमारचा। कुमार इस मरतबा अच्छी गेंद, अच्छी वापसी, शॉर्ट हम पुल लगाना चाहते थे, शरीर से टकराई डॉट गेंद। अगली 2 टीमों को टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है, बालाजी स्पोर्ट्स और विक्टोरियन। आज हम पायनियर को भी एक्शन में देखेंगे। ओवर समाप्त होते हुए 2 कुल स्कोर है, 29 विकेट गिरा है। एक कप्तान आतिश पाटिल के सस्ते में आउट होने के बाद जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं अभी और परेश। सर क्रिकेट इज अ टीम गेम, आणि जरी तुमचा महत्वपूर्ण फलंदाज आतिश जरी बाद झाला, त्यानंतर मात्र परेशने खूप चांगल्या पद्धतीने, खूप चांगला स्ट्राईक रेटने खेळला। जवळपास 3 बॉलमध्ये त्याने 10 धावा गोळा केलेल्या आहेत आणि अवी तर मात्र आता घरूनच जसं तुम्ही उल्लेख केला सेट होऊन आलाय, बॅक टू बॅक 4 चौकार त्याच्या बॅटमधून आले जरूर, पण या अगोदरच्या 2 बॉलवर त्याला मात्र यश मिळालं नाहीये। चांगला कमबॅक कुमारने शेवटच्या 2 बॉलवर केलाय। देखिए अब तक इस इनिंग में 6 चौके आए, और अगर इससे पहले मैचेस को भी हम देखते हैं उसमें भी आज काफी चौके हैं। नैनेश्वर बताएंगे कि आज के दिन में टोटल चौके कितने लगेंगे, क्या यह नया कीर्तिमान बनेगा? शायद उनको भी वक्त लगेगा, इतने ज्यादा चौके आज के दिन में लग चुके हैं। नहीं, नैनेश्वर के लिए काम मुश्किल नहीं, इज द ग्रेट स्कोरर। मतलब बंदे में है दम, नाम है नैनेश्वर मुकादम। यस, उंगलियों में है दम, नाम है नैनेश्वर मुकादम। 24 चौके अब तक आ चुके हैं। अली अंसारी को कंटिन्यू रखा गया है, सामना करेंगे परेश। 3 गेंदों का सामना किया है, 10 रन बनाए, 2 चौके लगाए। अभी भी हम देखते हैं कि धूप छन के आ रही है और धुंध अभी भी झाड़ियों के पीछे नजर आ रही है। पिछले 20 साल का कल सबसे सर्द दिन था और रात थी। बढ़िया यॉर्कर खोद के निकाला, डीप एक्स्ट्रा कवर में, खराब फील्डिंग, ये सिल्वर जुबली चौका लगा है आज का। क्लासिक संगीत आप सुने ना सुने, लेकिन विनोद दादा पाटिल चषक में क्लासिक क्रिकेट जरूर देख रहे हैं। नौशाद खान है हमारे बीच में, तकवीम स्पोर्ट्स के कैप्टन, आपका भी स्वागत। राइट आर्म ओवर द स्टंप्स, आसमान में तान दिया है, मिस टाइम स्ट्रोक है, खड़ी रह गई है, बढ़िया जज, क्या छूटा, सपना टूटा। ये देखिए दोनों बैट्समैन बच गए। ओह, ये क्या हो रहा है, लाठी चार्ज क्रिकेट चलता हुआ। ऐसे लग रहा है कि शिवास स्पोर्ट्स के जो फील्डर है वो गेंद को पकड़ना ही नहीं चाह रहे, और पकड़ रहे हैं तो मारना नहीं चाह रहे। शायद गेंद नाराज है उनके ऊपर, इसलिए उनके हाथ नहीं आ रही। कधी चेंडू क्षेत्ररक्षकच्या मागे ते कधी क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे। अगदी बरोबर उल्लेख केला। 36 रन हो चुके हैं और 1 विकेट। आता सिद्दीक सर सुद्धा येत्या 2 वर्षांमध्ये मराठी भाषेमधून समालोचन करताना तुम्हाला ऐकायला मिळतील, आणि त्यावेळेस मात्र तुम्ही आश्चर्यचकित होऊ नका, कारण ट्रू कमेंटेटर भिवंडीचे सिद्दीकजी भावे। सर मैं नींद के ही ख्वाब देखता हूँ, दिन के नहीं। इस मर्तबा गेंद को लॉफ कर दिया है, फिर अली अंसारी, फिर क्या छूटा। अब अली अंसारी तो दूसरे को दोषी नहीं करार दे सकते, दोनों कैच उनके हाथ से छूटे, और दोनों कैच इस वक्त दोनों बैट्समैन के रहे। पहले परेश का छूटा, फिर अभी का छूटा। 37 रन, खुद से नाराज हैं अली अंसारी। बॉलिंग अच्छी कर रहे हैं,
लेकिन अपनी फॉलो थ्रू में, और कैचेस आसान नहीं थे। फिर से गेंद को आसमान में तान दिया है, आउट ऑफ पार्क, मस्तक पे दस्तक, 6 रन। इसे कहते हैं सर के ऊपर से खेलना। तैयारी इस रन में टीम के कप्तान को पता है कि सामने की टीम में बल्लेबाजी बहुत मजबूत है। अली अंसारी, परेश लगातार बड़े शॉट्स के लिए जा रहे हैं। एक और धमाकेदार शॉट, फील्डर है लेकिन गेंद उनके बाजू से जाती हुई, 6 रन। ये ओवर काफी घटनापूर्ण चल रहा है, 2 कैचेस छूटे हैं, 2 बड़े स्ट्रोक लगे हैं। इस मर्तबा दूर से खेला है, गेंद हवा में जरूर है लेकिन सेफ लैंडिंग होती हुई 2 रन बना लिए बैट्समैन ने। महंगा ओवर अली अंसारी का यहां पर समाप्त होता हुआ। 3 ओवर में रन बने 51, 22 रन दे डाले। बचे हुए 3 ओवर में कितने रन होंगे। हालांकि यहाँ के ट्रॉफी जब नाइट में हमने की थी तो ये गेंदबाजी के लिए बहुत ही घातक पिच रही थी और शिवास ने वो फाइनल भी जीता था, लेकिन दिन की रोशनी में यहाँ पे काफी तेज रन बन रहे। कल भी 3 अर्धशतक लगे। क्या स्कोर रहेगा, आइए सुनते हैं मनीष से। धन्यवाद सिद्दीक सर. आपण पाहू शकतोय बॉलरची लेखाजोखा. अलीने 2 षटकं हाताळले, त्याने 34 धावा खर्च करून 1 गडी बाद केलाय. कुमारने 1 षटक हाताळताना 16 धावा खर्च केल्यात. म्हणजे काय, दोन्ही गोलंदाजांना मात्र म्हणावं तितकं यश मिळालं नाहीये. थोडेसे महागडे ठरलेत दोन्ही गोलंदाज. जर आपण फलंदाजांचा विचार केला, अवीने 9 बॉल्स मध्ये 19 धावा बनवलेला आहे, तो अजूनही नाबाद आहे. आतिश पाटील आल्याला पहिल्याच बॉलवर कॅच अँड बोल्ड अलीच्या हातातून तो बाद झाला. त्यानंतर परेश भोईर आलाय. परेश भोईरने 8 बॉल 31 धावांवर आहेत. यस, बॉल्स आम्ही पाठवून देतोय. जबरदस्त या ठिकाणी नियोजन. सिक्सर सुप्रीमो जे बॉल्स या ठिकाणी यूज केले जाते, स्पॉन्सरशिप बद्दल धन्यवाद सिक्सर सुप्रीमो कंपनी. वेगवेगळ्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण बघतो तर सिक्सर सुप्रीमो बॉल्स हे यूज केले जातात, कारण फलंदाजांसाठी तर ते कुठेतरी फायदेशीर ठरत आहेत, पण गोलंदाजांच्या रात्रीच्या झोपा उडतायत सिक्सर सुप्रीमो बॉल्समुळे. पण नक्कीच तुमच्याकडे जर डेडिकेशन असेल, तुमची पिचिंग चांगली असेल, तुमचा पेस चांगला असेल, तुमच्याकडे इनकटर आउटकटरचे ऑप्शन असेल, तर सिक्सर सुप्रीमो बॉलर हा बॉलरला देखील साथ देतोय. पण मात्र तुम्ही होप सोडू नका. चांगल्या दर्जाची गोलंदाजी आता या स्पर्धेमध्ये देखील झालेली आहे. फलंदाज काय, त्यांच्याकडे हातामध्ये अस्त्र असते, बॅट ह्या नावाचं, आणि त्यामुळेच मात्र ते नेहमीच स्वार असतात गोलंदाजावर. पण असेही गोलंदाज आहेत जे फिरकीच्या जादूवर आणि प्रॉपर पिचिंगवर फलंदाजांना नाचवतात, असं आपण कित्येक वेळा पाहिलंय. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 4थ्या षटकाची सुरुवात आकाश वळसे तुम्हाला आता बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळणार आहे. स्ट्राईकवर बॅटर तुम्ही पाहू शकताय, तो म्हणजेच अवी. नॉन स्ट्राईकला असेल परेश. धावसंख्या झालेली आहे 51 धावा. 51 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आकाश राऊंड विकेट. यावेळी सरळ रेषेमध्ये स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॉल गोज बियॉन्ड साइड स्क्रीन फॉर मॅक्सिमम 6 रन्स. शुरू हो चुका है और खरबूजा छुरी पे गिरे, ये छुरी खरबूजे पे, कट्टा तो खरबूजा है. राऊंड विकेट. यावेळी पूल करायचा होता, बॅटच्या खालच्या बाजूला आदळतोय बॉल. लॉंग ऑन रिजन मध्ये झेल होऊ शकला असता, झेल पूर्ण करता आला नाहीये. 2 धावा तर देऊन जातोय क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी चुकतोय. शुभमच्या हातातून ही होते चूक. सुबह से ये 12 से 13वां कैच छूटा है, तो इस बात की साफ गवाही है कि जो फील्डिंग हो रही है सभी टीमों की,
वो उतनी अच्छी नहीं। सुधारणा पाहिजे क्षेत्ररक्षणामध्ये. बॉडी रोल करून नटराज स्टाईलने खेळायचं होतं. बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजन मध्ये यष्टांच्या वरून बॉल डिलिव्हर केला जातोय. चांगला बॉल या ठिकाणी आपण म्हणू शकतोय आकाश वळसेचा. अनुभवी गेंदबाज है, कान के पास से गेंद चली गई, बैट्समैन को सुनाते हुए झिंग झिंग झिंगाट का गाना. रन विकेट. स्पेस जनरेट करायचा प्रयत्नच केला नाहीये. थोडासा स्पीड व्हेरिएशन केलं, कमी गतीने बॉल हाताळलाय. स्ट्रोक अगोदर कंप्लीट केला जातोय. बॉल थोडासा उशिराने शरीराचा वेध घेतोय आणि लेग बाईटची एक धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या एकाने पुढे जाते आणि पोहोचते 60 या आकड्यावर. 60 रन्स ऑन बोर्ड. भरत स्पोर्ट्स वळपाडा एका चांगल्या सुरुवातीने हा डाव सुरू केला होता आणि आता मात्र मध्यावर आलोय. तितका चांगला खेळ. पुन्हा एकदा एका पायावर बॅलन्स करून खेळायचं होतं ऑन साइडला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनर पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतोय परेश. लेग साइड सोडून जाणारा बॉल, वाईड बॉलची एक खूण. धावसंख्या एकने पुढे. 61 धावा. परेश मात्र आज वेगळ्याच अंदाजात दिसतोय. यॉर्कर लेन बॉल होता. ब्लॉकहोल डिलिव्हरीला सन्मान दिला जातोय. लॉंग ऑन रिजन मध्ये ड्राईव्ह केलं जातं या बॉलला लोअर बॅकलिफ्टने. दरम्यान एक धाव मिळेल. एका धावेची वाढ. धावसंख्या 62 झाले. अटॅक तर होतोच आहे पण त्याच्या सोबतच डिफेन्स देखील या ठिकाणी खूप चांगला केला जातोय परेश आणि अवी या दोन बॅटर्स कडून. सध्याच्या कडीला स्ट्राईकवर अवी. यावेळेस बॉलला पुल केलंय. प्रॉमिसिंग नाहीये, ताकद नव्हती या स्ट्रोक मध्ये पण क्षेत्ररक्षक मात्र कुठेतरी गाफील राहिलाय. त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय जरूर. 4 की 6 पंच नक्कीच निर्देशित करतील. दरम्यान त्या ठिकाणी रिकन्सिडर केलं जातंय. चांगला स्ट्रोक तर नव्हता पण मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळालं. प्रयत्न केला जाऊ शकला असता बॉल अडवण्याचा पण मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकतोय. दरम्यान तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते अझीम अब्दुल्ले सरांकडून की रिप्ले मध्ये पाहायचंय की नक्की बॉल लँड कुठे झालाय, सीमारेषेच्या बाहेर की सीमारेषेच्या आत. हा बॉल लँड झालाय आणि त्याचमुळे पंचाच्या माध्यमातून ते चेक केलं गेलं. तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून परेशजी महाजन या ठिकाणी आले होते. तर या 4 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 66 या आकड्यावर. 66 रन्स ऑन बोर्ड. 4 षटकांची समाप्ती. जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी भरत स्पोर्ट्स वळपाडा या संघाचे फलंदाज दाखवत आहेत आणि ही सुरुवात अपेक्षित होतीच कारण आपण गेल्या हंगामामध्ये देखील पाहिलंय की भरत स्पोर्ट्स वळपाडा हा फलंदाजांसाठी ओळखला जातो. फलंदाजांची मात्र रेलचेल या संघामध्ये आहेच. फुल्लरलेनचा बॉल होता. वेस्ट हाईट नो पंचाच्या माध्यमातून नो बॉल घोषित केला. बॉलला केला हुक. सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. कुठेतरी ग्रिपिंग व्यवस्थित झाली नाही या ठिकाणी गोलंदाज शुभमची. शुभम मात्र या डावामध्ये कुठेतरी प्रकाश जोरात राहिलाय कारण शुभम कडून थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये देखील कमतरता जाणवली आणि ते गोलंदाजी करताना पुन्हा एकदा ग्रिपिंग प्रॉपर झालं नाही. बॉल हातातून निसटलाय आणि त्यानंतर मात्र जवळपास छातीच्या उंचीने हा बॉल हाताळला गेला. आता पंचांनी लागलीच दखल घेतली. नो बॉलची खूण केली आणि या बॉलवर मात्र षटकार खेचलाय.
शरीरवेदी बॉल होता आणि तरी देखील आपल्या अनुभवाच्या जोरावर परेशने या बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर ताडले. 7 धावांची वाढ, धावसंख्या जाते 73 वर. ऑन दी टोज, अवे फ्रॉम द बॉडी, उजव्या यष्टीच्या बाहेर वाईड बॉल असेल आणि फ्री हिट कंटिन्यू असणार आहे आणि 1 फॉर दी ओव्हरची ताकीद सुद्धा आता मिळते. आता मात्र कुठेतरी दबावामध्ये जाणवतोय तो म्हणजेच गोलंदाज शुभम. सर्व काही आता त्याच्या विरोधात घडते, नियती सुद्धा त्याची साथ देत नाही, पण मात्र तुम्हाला तुमच्या इच्छाशक्तीवर विश्वास ठेवावा लागेल. पुन्हा एकदा ऑन दी टोज, अवे फ्रॉम द बॉडी, स्वीपर कव्हर रिजन मध्ये बॉलला एलिव्हेट केलं, त्या ठिकाणी फ्री हिटचा बॉल आहे. धोका नव्हता, ते ठाऊक होतं परेशला आणि त्यामुळे ही रिस्क घेतली गेली. त्याला ठाऊक होतं स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, जर त्याला आपण पार करू शकलो तर षटकार मिळू शकला असता. चांगली रणनीती, चांगली मनस्थिती या ठिकाणी परेशची. धावसंख्या 1 ने जाते पुढे, 75 वर पोहोचते, 75. पुल केले बॉलला काऊ कॉर्नर रिजन मध्ये. आकाश वळसे येतोय बॉलला स्टॉप करण्यासाठी, फेक करेपर्यंत. वाह, काय थ्रो आहे! आकाश वळसे हा देखील एक चिरपरिचित असं नाव आहे, प्रसिद्ध खेळाडू आहे भिवंडी परिसरातला. सकाळी त्याची चर्चा केली मी, तो बोलला की थोडासा फॉर्मसाठी झगडतोय, पण मात्र आजचा दिवस तुम्ही तुमच्यासाठी तुमच्या आयुष्याचा सर्वोत्तम दिवस ठरवू शकता तुमच्या खेळाच्या आधारावर. ओव्हर द विकेट. उजवेष्टीच्या बाहेरच्या बॉलला ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न, कॉपी बुक स्टाईलने खेळत नाही. कधी कधी परेश महाजन देखील आगळ्या वेगळ्या शैलीने खेळायचा प्रयत्न करत असतो. उजव्याशीच्या बाहेरच्या बॉलला ऑनसाइडला स्विंग करायचा होता, पण मात्र कुठेतरी पवित्र्यामध्ये चूक झाली, ताळमेळ चुकला, बॅट आणि बॉलचा समन्वय होऊ शकला नाहीये. चांगला कमबॅक या ठिकाणी शुभमचा पाहायला मिळतोय. यावेळेस बॉलला पुल केलंय, उडवलंय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. हंसिका इंटरप्राइजेस स्टँडला अभिवादन देणारा हा दमदार षटकार. जबरदस्त व्यक्तिमत्व, डॅशिंग पर्सनॅलिटी आणि गेल्या 2 वर्षांपासून या रिहाइन एंटरप्राइजेस स्वर्गीय विनोददादा चषकाची जबाबदारी ते स्वीकारतायत. धावसंख्या 82 झाले, 82. हो, यावेळेस मात्र फलंदाजाने यष्टी दाखवली, गोलंदाज शुभमने यष्टी दाखवली. दांडीगुल फलंदाज बाद. विनोद पाटील चषक घेऊन ईशान पाटील यशशाला. विनोद पाटील चषक घेऊन सूरज केने गुंडाला. विनोद पाटील चषक घेऊन ईशान पाटील यशशाला. विनोद पाटील चषक घेऊन सूरज केने. 14 बॉल्स मध्ये 45 धावा, 3 षटकार, 3 चौकार आणि 321.43च्या स्ट्राईक रेटने जबरदस्त खेळ या ठिकाणी परेशने दाखवला. परेशने टाळ्या झाल्याच पाहिजेत, कारण ट्रू बॅटिंग त्याने केली आहे. जेव्हा आतिश पाटील मैदानाच्या बाहेर आला होता, एक दबावात्मक परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये भरत स्पोर्ट्स वळपाडाच्या पॅव्हिलियन बॉक्स मध्ये होती, ती जबाबदारी परेशने स्वीकारली आणि परेशने काय दमखम दाखवलाय. ताबडतोड फलंदाजी परेशची तुम्हाला पाहायला मिळाली या डावामध्ये. आता नवीन फलंदाज प्रतीक भोईर हा देखील एक विश्वासपूर्ण फलंदाज राहिलेला आहे वळ या संघाचा. तर पाहूया तो विश्वास या सामन्यामध्ये पाहिला. शुभम जबरदस्त कमबॅक करतो आपल्या संघासाठी. पुल केलाय, बॉलला उडवलाय, आउट ऑफ द पॅव्हिलियन, आउट ऑफ द स्टँड, आउट ऑफ द पार्क फॉर मॅक्सिमम 6. तो आत्मविश्वास त्याच्या बॉडी लँग्वेजवर पाहायला मिळत होता. किती वेगाने बॉलला त्याने स्विंग केलंय, मैदानाच्या देखील पलीकडे या बॉलला पाठवून दिलं होतं. तर हेच आहे खासियत काही भिवंडीतल्या खेळाडूंची. ते मात्र मैदानाच्या पलीकडे नाही तर दुसऱ्या मैदानामध्ये बॉल पाठवत असतात. त्यातल्या त्यात हा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळाला. आलेल्या पहिल्याच बॉलवर प्रतीक भोईरने उत्तुंग षटकार घेतला. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय. प्रयाग नाव किती सुंदर आहे आणि प्रयागला मात्र तशीच गोलंदाजी करावी लागेल जसं त्याचं नाव आहे, कारण संघाला आता प्रयागची गरज आहे, चांगल्या गोलंदाजीची गरज आहे. कमीत कमी धावा, जास्तीत जास्त विकेट्स हाताळणारं षटक हे प्रयागला हाताळावं लागणार आहे, कारण इन फॉर्म बॅट्समन अवी तुम्हाला आता स्ट्राईकवर पाहायला मिळतोय, जो खेळतोय 15 बॉल्सच्या मदतीनं 32 धावांवर. प्रतीक त्याला साथ देतोय 6 धावांवर. प्रयाग राऊंड विकेट.
यावेळेस बॉलला स्लाइस केलं जाते थर्ड मॅन रिजन मध्ये 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल मात्र वेगाने जातोय सीमारेषा पार. 6व्या षटकातल्या पहिल्याच बॉलवर मिळतोय चौकार. 4 धावा. प्रयागसाठी पारितोषिक आलंय सन्माननीय प्रमोदजी पाटील यांच्याकडून. जर विकेट हॅट्रिक नोंदवली तर प्रयागला 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी सन्माननीय प्रमोदजी पाटील यांनी जाहीर केलेलं आहे. आणि अविनाशने जर 50 धावा पूर्ण केल्या तर सन्माननीय प्रमोदजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक अविनाशसाठी. क्या बात. दोन्ही संघांच्या खेळाडूंवर पारितोषिक लावलं जाते. राऊंड विकेट. यावेळेस मात्र मिस टाइम आहे. फॉलो थ्रू मध्ये स्वतः झेल घेण्याचा प्रयत्न केला जातोय. मिड ऑन मध्ये बॉल लँड होतोय. दरम्यान 2 धावाचा कॉल आहे. धावचीची संधी आहे. कलेक्शन वापर झालं नाही आणि पुन्हा एकदा एक निसटतं जीवदान मिळते अविनाशला. 2 धावांची वाढ. धावसंख्या जाते ती म्हणजे 94 या आकड्यावर आणि अविनाश खेळतोय 38 या आकड्यावर. 17 बॉल 38. 50 साठी 12 कमी. 12 होतील का? कारण या अगोदर ती संधी आली होती परेशकडे. परेश 45 धावांवर बाद झाला आणि एक षटकार खेचण्याच्या नादात मात्र तो त्याचा विकेट गमावून बसला. हेच क्रिकेट आहे मित्रांनो. सिरियसनेस देखील तितकाच महत्वाचा आहे. फिंगर रोल केले होते. बॉलला हलकाशा आजच्या दिशेने वळवलं होतं. मी म्हणालो होतो की क्रिकेट हा सहनशक्तीचा खेळ आहे. या ठिकाणी कुठेतरी ताळमेळ जुळला नाहीये आणि धावचीच्या स्वरूपात बाद होते फलंदाज अविनाश. बॅक टू द ग्राउंड. पाटील मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जाताना पाहायला मिळते. दोघं फलंदाजांनी मात्र आपली कामगिरी चोख अदा केलेली आहे. अविने सुद्धा आणि परेशने सुद्धा. परेशने 25 धावांचं योगदान दिलं आणि अविनं 38 धावांचं योगदान दिलेलं आहे. आता प्रतीक भोईर तुम्हाला नॉनस्ट्राईक एंडला पाहायला मिळते. तो 6 धावांवर खेळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैभव. तेस्तरार एक्सप्रेस. क्या बात आहे. जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी प्रयागची पाहायला मिळाले. ज्ञानेश्वरजी जर स्पीडोमीटर आणला असता स्पीडोमीटरचा काटा देखील वाकला असता. इतक्या वेगाने हा बॉल प्रयागने हाताळलेला आणि खूप चांगला कमबॅक करतोय. आणि मी म्हणालो होतो ना की कमीत कमी धावांचं षटक प्रयागला हाताळावं लागलं. विकेट नाही मिळाला तरी चालेल आणि तेच तत्व या ठिकाणी प्रयाग वापरतोय. 6 धावा त्याने आतापर्यंत खर्च केलेत. 4 बॉल्स त्याने फेकलेत. प्रयाग राऊंड विकेट. पुन्हा एकदा फिंगर रोल केलेत. बॉलला थोडस उजव्या स्टेजच्या बाहेर ठेवलं होतं. त्यानंतर बॉल आतल्या दिशेने टर्न होतोय. चांगली रणनीती या ठिकाणी. स्टंप टू स्टंप अटॅक करत नाहीये. शॉर्ट ऑफ गुडलेन बॉल ठेवतोय. उजव्या स्टेजच्या बाहेर ठेवतो. त्यामुळेच मात्र कुठेतरी कनेक्शन करताना फलंदाजाला त्रास होतोय. बॉल सरळ रेषेत पाठवून दिला होता यष्टीच्या हातामध्ये. शेवटचा बॉल असणार आहे या पहिल्या डावातला. शेवटच्या षटकातला. धावसंख्या 95 धावा. बरं स्पोर्ट्स वळपाडा. 94 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा ऑन साइडला पुल करायचा होता. कनेक्शन तर प्रॉपर झालं नाही. धाव तर पूर्ण झाले. येस. एका धावाची वाढ. धावसंख्या 95 झाले. जिंकण्यासाठी 96 धावांचं लक्ष ठेवलं गेलेलं आहे शिवा स्पोर्ट्स संघासमोर आणि त्या धावा पूर्ण कराव्या लागतील 36 बॉल्स मध्ये. जाऊयात सुभाष धुमाळ सरांकडे. त्या ठिकाणी पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. ओव्हर टू यू सुभाष धुमाळ सर. धन्यवाद मनीष पाटील सर. तर मंचावर विराजमान टंटामोट अध्यक्ष डुंगे आणि सुप्रसिद्ध सिंगल नवनाथ पाटील सरांना विनंती असेल की आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचा. त्यांच्या समेत पायगावचे उद्योगपती प्रवेश देवलीकर आपल्याला विनंती असेल की आपण या. बालाजी स्पोर्ट्स विपक्ष विक्टोरियन स्पोर्ट्स या 2 संघांमधील पुढील लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि या सामन्याचा टॉस इथे केला जाईल. कैलासोशी रिचा धनंजय गवळी टॉस बॉक्स आपण पाहतोय. धनंजय अण्णा गवळी यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे. तर बालाजी स्पोर्ट्स संघाचा संघनायक आणि विक्टोरियन स्पोर्ट्स संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. स्पोर्ट्स संघाचा संघनायक बालाजी स्पोर्ट्स संघाचा संघनायक आलेला आहे. वेलकम मोनिश. तर हे नाना आपण पाहतोय. एका बाजूला रियान इंटरबाजस तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय विनोद दादा स्मृती चषक 2022.
विनोद दादा कॉल आणि विनोद दादा आलेले तर मोनिश अर्थात बालाजी स्पोर्ट्स संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकलेले आहे. दोन्ही मान्यवर विनंती असेल की आपण व्हीआयपी टॅचची सुरुवात व्हायची. मोनिश नाणेफेक आपण जिंकले. सर्वप्रथम रियान इंटरप्राइजेस स्वर्गीय विनोद दादा स्मृती चषकाचं याही वर्षी आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. गेल्या वर्षी ही स्पर्धा वडनोगर या मैदानावर खेळली गेली होती. मात्र यावेळी आपण पाहतोय कालवार या मैदानावर ही स्पर्धा खेळली गेलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये चांगलं आयोजन तर पाहायला मिळालं. मात्र तुमची प्रतिक्रिया नक्कीच मी जाणून घ्यावी इच्छितो. आयोजन तर खूपच सुंदर आहे आणि ग्राउंड सुद्धा खूप छान बनवलेला आहे आणि इथे आम्हाला खेळायला संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. नाणेफेक आपण जिंकलेली आहे. नाणेफेकीचा जो गोल होता तो आपल्या संघाच्या दृष्टीने महत्वाचा होता का? हो नक्कीच. आणि महत्वाचा गोल आपल्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. तर महत्वाचा गोल आपल्या संघाच्या बाजूने लागल्यानंतर काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर समोरील संघ एक चांगला संघ आहे विक्टोरियन स्पोर्ट्स. या संघाला निर्धारित 6 षटकामध्ये किती हॉममध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल आणि कोणते असे ट्रम्प कार्ड गोलंदाज असतील ज्यांच्या सापेक्ष असेल? सूरज आहे, वैभव आहे. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. विक्टोरियन स्पोर्ट्स संघाला एक नाणेफेक आपण हाडलेले आहेत. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. नाणेफेक जर आपण जिंकली असते तर काय निर्णय असता? आम्ही फलंदाजीच केली असते आणि आपल्याला फलंदाजीच मिळालेली आहे. तर प्रथम फलंदाजी करताना 6 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 60-70 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. आणि 60-70 धावांपर्यंत मजल मारण्यासाठी असे कोणते हुकुमी फलंदाज असतील त्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? मयूर आहे, आब्रार आहे, सगळे आहेत खेळतात चांगलं करून. तर विक्टोरियन्स विपक्ष बालाजी एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो नक्कीच. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो नाणेफेक झालेले आहे. नाणेफेक जिंकलेले आहे. मोनिश बालाजी स्पोर्ट्स सर्वपाडा संघाच्या संघनायकाने प्रथम गोलंदाज स्वीकारलेले आहे. बॅक टू कमेंट बॉक्स सिद्दीक बापे सर. धन्यवाद शुभा धुमाल जो कि प्रेजेंटेशन और टॉस बॉक्स का कारनामा अंजाम दे रहे हैं और बहुत मशहूर कमेंटेटर भी हैं. आइए दोस्तों लौट चलते लेट विनोद दादा पाटिल चषक के अद्भुत क्रिकेट दुनिया में, जहां पर लक्ष्य बहुत भारी रखा है. शिवास 11 के सामने 96 रनों का, बल्लेबाजी में 38 रन बनाए अभी ने, 45 बनाए परेश ने और 6 रन बनाए प्रतीक भोईर ने. अगला मुकाबला बालाजी स्पोर्ट वन द टॉस एंड दे इलेक्टेड फील्ड फर्स्ट आई थिंक. शिवास के सामने बड़ा चैलेंज है, लेकिन दोनों ओपनर्स आकाश वलसे से काफ़ी अपेक्षा रहेंगी क्योंकि बहुत ही कमाल के बल्लेबाज हैं. और मनीष आपकी मालूमात के लिए कि इस सीज़न में BC4 फॉर्मेट में पहला रन उमर खान ने बनाया था, लेकिन उसके पिछले सीजन में हम जाते हैं तो पहला रन आकाश वलसे ने बनाया था. क्या बात आहे. मला अजूनही तो इंटरव्ह्यू आठवतोय जो तुम्ही लॉकडाऊन मध्ये घेतला होता सर्वात पहिला. त्यामध्ये तुम्ही 2003 पासून जेवढ्या ट्रॉफीज झाल्या आहेत, जेवढ्या स्पर्धा झाल्या आहेत, त्यातले विजेते, उपविजेते, मॅन ऑफ द सिरीज जे सर्व नावं तुम्ही मात्र खाली न पाहता प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली होती. हा इतिहास तुमच्या माध्यमातून मात्र उजागर केला होता. So back to cricket now. Two openers, one of the classical stroke player Akash Valse and Jeetu is going to be Pankaj Mali, who claimed the first wicket in this season in BC4 format. Pankaj Mali, right arm over the stumps. Goes to Valse, equally played, soft and drive to mid on and with the stroke through for one. सन्माननीय विशाल सदाशिव पाटील साहेब यांचं आगमन झालं. त्यांचा मी मनपूर्वक स्वागत. वाघबीडला ते बिलॉंग करतात आणि दुसऱ्या क्रमांकाची जी रक्कम आहे ती आम्हाला उपलब्ध करून दिली आहे. सन्माननीय विशाल सदाशिव पाटील साहेब यांचं आगमन. आगतम स्वागतम सुस्वागतम. Akash Valse off the mark with 1 and his score is 1 without loss. Now Jeetu on his strike facing Pankaj Mali, who turn from Kalwar end. Here we go. Oh, this time Beamer, no ball signal. Batsman looking for a swung stroke. Beamer call from umpire. दरम्यान आमच्या व्यासपीठावर आमचे फर्स्ट प्राइज स्पॉन्सर वाघोल गावचे सुप्रसिद्ध उद्योगपती विशाल सदाशिव पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. पाटील साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे रियान इंटरप्राइजेस स्वर्गीय विनोद दादा स्मृती चषक 2022 मध्ये. So 2-2 score now. Free hit. Here we watch Pankaj Mali facing him batsman Akash Valse. Sun shining brightly
mandatory power play. First over going on. Here we go. First of all, say driven nicely, working on the outside, but fielder find the ball in deep. Atish Patil is there, the captain of Wall, and meanwhile batsman gets one. 4 without loss. Shivas 11 chasing a huge total of 96. Next match, Balaji Sport won the toss, selected field first, invite Victorian Sport bat first. Here we go. Charging from here. This time put away. Mighty blow. Huge one. Huge hit all the way to the square leg for a fantastic shot. 6 runs. रिहान इंटरप्राइजेसचा बोलबाला भाऊ काका पम्यादा आयोजनाला रिहान इंटरप्राइजेसचा बोलबाला भाऊ काका पम्यादा आयोजनाला. Once more, not control on his length and misdirected Yorker. Batsman get full toss, swung away on the onside. Fantastic timing, tremendous power, all the way to the square leg for a glorious 6. Score is 10 without loss. Pankaj not control on his line and length also. This time beauty. That was a rising and surprising delivery, pitching on the good lane spot and just past the bat. Lovely ball indeed. Pankaj Mali. Right arm over the stumps. This time not a very good stroke. Remove the eye from the ball. Try to blind swing the through for a leg by. Ball is traveling to deep pitch gully and score with the single moves up to 11 without loss. Rahul Bhuir joining with us. Vice of Manere done outstanding job since from 4 years in Bhiwandi Taluka cricket. Pankaj Mali. First of all, say put away very nicely, but straight to backward square leg. Equally stop and there will be no runs. That marks end of the first over. Chasing a target of 96 is 11 without loss. नगरीला या वडघर पे हम देख रहे हैं कि 11 बने हैं और बचे हुए 5 ओवर में अब 85 रन जो आस्किंग रन रेट है वो 14 के ऊपर. दोस्तों आप देख रहे हैं रेहान इंटरप्राइजेस आयोजित लेट विनोद दादा पाटिल चषक वडगर को कालवार के क्रिकेट ग्राउंड से आप सभी का हार्दिक स्वागत है. ऑर्गेनाइजिंग कमेटी की जानिब से गेंदबाजी में लोकल एटीएम जीत पाटिल को बुलाया गया आहे. नक्कीच भावी सर आहेत आणि नक्कीच तुम्हाला मात्र अशी काय मजा येणारच आहे. लगेचच त्यांना बरोबर सुचतं आणि लोकल एटीएम असं नाव मात्र जीत पाटीलला दिलंय. म्हणजे कितीही पैसे काढा संपणार नाहीयेत. जीत पाटिल देखना है कि विकेटों को निकालते हैं नहीं. बढ़िया गेंद, अच्छी शुरुआत, मजबूर किया बैट्समैन को. छोटी बैकलिप से पुश करने के लिए 1 रन. चांगला चेंडू होता दरम्यान बाबे सर आपण बघतो फुलर लेनचा होता. चॉक करत असताना शॉट चेक करत असताना फुलर लेनचा होता, यॉर्कर होता आणि त्याला मात्र सन्मान देत असताना एक सिंगल त्याच्यावरती घेतली. विकेट टू विकेट गोलंदाजी जीत पाटीलची या नक्कीच पहिल्याच बॉल वरती. जीत पाटिल राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए फुल टॉस गेंद स्विंग कर दिया. पीछे खिलाड़ी जरूर था लेकिन देखते रह गया. पहले बाउंस पर 4 रन. एक बहुत बड़ा कीर्तिमान है. आमदार चषक में 2 ओवर 9 रन और 7 विकेटें
उन्होंने हासिल की थी। और जीत पाटिल का आप इतिहास उलट के देखिए, भिवंडी सिटी क्रिकेट में गर्म पानी का ओवर हमेशा किया और 4 मरतबा ऐसा है कि युतिका को उन्होंने जिताया, 2 मरतबा धनेश कुकसे के सामने। बढ़िया यॉर्कर, यॉर्कर से स्वागत कर रहे हैं बल्लेबाजों का, परफेक्ट यॉर्कर, बिल्कुल आप कह सकते हैं बुंद्यामध्ये चेंडू होता। नाही, नक्कीच बुंद्यामध्ये होता. सुरुवात देखील यॉर्करनंच केली होती या दरम्यान जीत पाटील. त्याच्यानंतर बाउंड्री आली आणि पुन्हा एकदा कमबॅक केला सिद्दीकची. चांगली गोलंदाजी लोकल बॉय आहेत आणि सुंदर गोलंदाजी जीत पाटीलची आपल्याला पाहायला मिळते. राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, गति परिवर्तन पढ़ लिया और जड़ लिया, स्वंग कर दिया ऑन साइड में, हाई एंड सम 6 रन। शॉट खेलने के लिए काफी समय है। डेफिनेटली दरम्यान थोडासा कुटपद देखील चेंडू होता आणि स्वंग करत असताना हा चेंडू एक अप्रतिम फटका आला आणि शॉट पूर्ण खेळले फलंदाज जीतू. जीतच्या अगेन्स्ट जीतून आता मात्र गेली आक्रमणाला सुरुवात. संघाची धावसंख्या 23, 23 धावा स्कोर बरोबरती. विजयासाठी अजूनही 26 चेंडू शिल्लक आहेत. 73 धावा या मॅच मध्ये बनवायच्या. जीतू कह रहे हैं कि इलाका तुम्हारा और धमाका हमारा। जीत पाटिल इम्प्रोवाइज तरीके से बहुत ही खूबसूरती के साथ निकाल दिया है कि इनको लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर 4 रन। पाहुणे दापोडेगावचे उद्योजक सन्माननीय राजेशजी पाटील साहेब आणि आनंद पाटील साहेब दोन नक्कीच पाहुण्यांचं शुभागमन झालंय. दापोडेगावचे उद्योजक आपले देखील हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय राजेश पाटील आणि सन्माननीय आनंद पाटील सन्माननीय आमच्या व्यासपीठावरती आले, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. दापोडेगावचे उद्योजक कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं जीतू, इम्प्रोवाइजेशन लाजवाब था, फाइन लेग ऊपर करा था, केवल दिशा दी थी। जीत पाटिल और रिवर्स शॉट, क्या बल्लेबाजी कर रहे हैं, 4 रन। घेऊन आमचा रिहान दादा आला, विनोद पाटील चषक घेऊन आमचा और दिनेश जोशी आला. शिवास 11 मैच में वापसी करती हुई 2 ओवर में 31 रन बने और शायद जीत पाटिल से कह दिया जीतू ने कि इलाका तुम्हारा है लेकिन धमाका हमारा। डेफिनेटली ज्या अनुषंगाने बघतो आपण सुरुवात आता मात्र झाली शिवा स्पोर्ट्स भिवंडीची या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये एकूण धावा 10 खर्च केल्या होत्या गोलंदाज पंकजनं. मात्र जीतचा हा षटक मोठं राहिलं. जीतने एकूण 20 धावा खर्च केल्यात आणि 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या एकूण 31 वरती. जशाच तसं प्रति उत्तर सिद्दीकजी आता मात्र दिलं जातो या मॅच मध्ये. टार्गेट जरी या मॅच मध्ये विजयासाठी 96 असलं तरी देखील आता मात्र शिवा स्पोर्ट्स देखील कंबर कसणारे या मॅच मध्ये. 91 धावा या स्पर्धेमध्ये कालच चेस केल्या होत्या साई स्पोर्ट्सच्या अगेन्स्ट जय मसोबा पिंपलासनं. यस, जय मसोबा ने इस सीजन में BC4 फॉर्मेट में हाईएस्ट चेसिंग का रिकॉर्ड बनाया था। पाइनियर का 86 का जो कीर्तिमान था वो कल टूट गया था। हालांकि हाईएस्ट टोटल का कीर्तिमान अभी भी पाइनियर स्पोर्ट्स के नाम है, 107 रन। और आज शाम में पाइनियर स्पोर्ट्स को भी हम एक्शन में देखेंगे। बहरहाल मरता क्या ना करता, पंकज माली को कंटिन्यू रखा गया है। आकाश वलसे इस वक्त 7 पे बल्लेबाजी कर रहे हैं और 5 गेंदों का सामना किया है, लेकिन जीतू मानो पीछे पड़ गए। 4 ओवर में यहां से अभी लंबा फासला तय करना है। गेंद पैरों पे लगी, आउट LBW। ये पंकज माली की सबसे अच्छी गेंद रहती है जिस पर वो शिकार करते। हा फटका ऑन साइड ला क्या होता आणि LBW ची विकेट. व्हेरी गुड डिसिजन अंपायर. चांगला डिसिजन आला शानू सरांचा आणि LBW चा हा धक्का लागत असताना या दरम्यान शिवा स्पोर्ट्सला हा पहिला.
हालांकि बड़े मैच में आकाश वलसे कुछ भी नहीं कर पाए, उनकी जगह नए बैट्समैन बल्लेबाजी को जा रहे हैं। प्रयाग माली जो कि अच्छे ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। धूप आज छन के आ रही है, मौसम थोड़ा ऐसी क्लाइमेट है, धूप छन के आए लेकिन स्ट्रोक भी छन के आ रहे हैं, क्योंकि आज चौकों की बौछार भी है सुबह से। सूरज केने ने क्या पहली ओवर में 6 चौके लगा दिए, मनो रन बनना शुरू हुए। बढ़िया गेंद यॉर्कर लेन की, टर्न कर दिया ऑन साइड में, 1 रन। स्ट्राइक रोटेट किया उन्होंने जीतू के पास। मौसम तो बहुत करवट ले चुका है और देर रात कल की जो गुजरी हुई रात थी वो पिछले 20 साल में सबसे ठंडी रात पकड़ी गई। तर नक्कीच पंकज माईसाठी दीपू माई यांच्याकडनं विकेटच्या हॅट्रिकला रोख रक्कम 2,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। पंकज माली अच्छी गेंद, अजीबो गरीब ढंग से खेले थे वहां पर बैट्समैन। टेंटेटिव पुश, 1 रन आता हुआ स्कोर में। स्कोर 33 रन, 1 विकेट, 33 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। चांगली गोलंदाजी आता मात्र पंकजनं पुन्हा एकदा कमबॅक केला। पंकजचा पहिले देखील षटक अप्रतिमाने दर्जेदार राहिला होता आणि या देखील षटकामध्ये पंकजने आतापर्यंत इम्प्रेस केला। त्यांना विकेट टू विकेट गोलंदाजी केली आणि विकेट देखील या दरम्यान घेतले, म्हणजे विकेट टिकीन गोलंदाजी पंकज माईची। पंकज माली निकल के मारा है, ऑन दिया हवा में, फील्डर है पीछे, वाइडिश लॉन्ग ऑफ पे कोई गलती नहीं की और आउट हो गए बैट्समैन। प्रतीक भूर थे पीछे। नौती क्या, लेकिन बल्लेबाज तो थोड़े अनुभव में कम पड़े। गेंद की पिच तक नहीं थे, ऑन दी राइज खेला था, सिर स्थिर नहीं था, आउट हो गए प्रयाग माली। नए बैट्समैन बल्लेबाजी को शुभम गुलवी जा रहे हैं। अब आस्किंग रन रेट का दबाव थोड़ा बढ़ रहा है, हालांकि मैच अभी भी अच्छी स्थिति में चल रहा है। 33 रन है और 2 विकेटें गिरी है। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए पंकज माली, बोल्ड परफेक्ट यॉर्कर और लेट विनोद दादा पाटिल चषक की ये सबसे बेहतरीन गेंद। पुल्लर लेनचा हा बुंद्यामध्ये होता, हा तर प्रॉपर बुंद्यामध्ये होता आणि इष्टा मात्र वाखवले जातात फलंदाजाच्या। विकेटच्या हॅट्रिकला पारितोषिक असणार आहे दीपू माई यांच्याकडनं। खास करून पंकज माईसाठी जर या चेंडूवरती विकेट घेतली तर दीपू माई यांच्याकडनं पारितोषिक असणार आहे। रोख रक्कम 2,000 रुपयाचा पारितोषिक असेल पंकज माईसाठी। जर पंकजने विकेटची हॅट्रिक कंप्लीट केली तर दीपू माई मानकोली यांच्याकडनं पारितोषिक। क्या बॉलिंग कर रहे हैं पंकज माली। इस सीजन का पहला विकेट भी उन्होंने लिया था जब उमर खान को आउट किया था, और पंकज माली हैट्रिक लेते हैं तो ये 13वां हैट्रिक रहेगा इस सीजन में BC4 फॉर्मेट में, जबकि 11 अर्धशतक लगे। और सबसे बड़ी बात है कि इस सीजन की 3 जो अच्छी गेंदें उसमें पंकज माली की इस गेंद का शुमार होगा। एक वो गेंद जो फाइक अंसारी ने एवन पवन को बोल्ड किया था पिंपलास में, एक वो गेंद जो कासिम बाबू ने बोल्ड किया था, और एक ये गेंद, लेकिन लेट विनोद दादा पाटिल चषक की सबसे बेहतरीन गेंद। ना डेफिनेटली अप्रतिम हा चेंडू दरम्यान पंकज माईचा ऑन हॅट्रिक। जिशांत आलेत, नवीन फलंदाज, नवीन बॅटमॅन मैदानाच्या आतमध्ये। हैट्रिक पे आ गए हैं इस वक्त पंकज माली। राइट आर्म ओवर द विकेट, हैट्रिक गेंद, ओ मिस डायरेक्टेड
यॉर्कर अच्छा ड्राइव बल्लेबाज का और 2 रन पूरे किए बैट्समैन ने। 3 ओवर समाप्त। कमाल की बॉलिंग रही पंकज की। पहले ओवर में 10 रन दिए, कोई विकेट नहीं लिया, लेकिन दूसरे ओवर में 4 रन और 3 विकेट। 3 ओवर में क्या ये लक्ष्य पूरा होगा जो चाहिए? यहाँ से 61 रन। आइए सुनते हैं वॉइस ऑफ मानेरे राहुल भोईर से। नुकतंच आगमन झालेलं आहे दापोडे गावचे सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद पाटील साहेब, दापोडे गावचे उद्योगपती राजेश पाटील साहेब, विजय म्हात्रे साहेब पंचायत समिती सदस्य कोंडगाव आणि कल्पेश म्हात्रे साहेब समाजसेवक कोंडगाव या चारही मान्यवरांचं या चषकामध्ये पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत आहे. अठरा चेंडू शिल्लकीत विजयासाठी 61 ची गरज आहे अजून या मॅच मध्ये. थँक्यू सो मच सिद्दीक बाबे सर. चला वेळ थोडासा कमी घ्या, जास्त वेळ घ्यायचा नाहीये आपल्याला. यस जाऊया डीजेच्या माध्यमातून ऐकूया एक चांगलं संगीत. आमचा विनोद दादा पाटील मोतीवाडी घर गावाची शान गोरगरीब जनतेसाठी होत सर्वांच्या कपाटी. बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो। जीवन परेश पाटील गुंडूवाला. व्हाईट बॉल सेशन अंपायर झाला. 80% दरम्यान गोलंदाज जीत आहेत. सेकंड स्पेल मध्ये आलेत. 18 बॉल मध्ये 61 बनवायच्या होत्या. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 18 आणि विजयासाठी 60 डावीची गरज आहे. 96 टार्गेट या मॅच मध्ये 91 चेज केल्या होत्या. जे मुसबा पिंपलासनं सर्वात मोठी धावसंख्या सिटी क्रिकेटमध्ये नक्कीच चेज करणारा तो संघ एकमेव. विकेटने चांगला चेंडू फुलर लेन्सचा ड्राईव्ह करत असताना तिथे डीप मध्ये भरपूर वेगाना फिल्डर येत्या दोस्तून फेक करेपर्यंत धाव मात्र एकच मिळेल. फिल्डिंग देखील भरपूर चांगली आहे दरम्यान भरत स्पोर्ट्स वर्ल्ड टीम कडनं. आज अतिश बांबरे टीम मध्ये नाही आहेत, मात्र ते देखील युट्यूबच्या माध्यमातून मॅचच्या नंतर नक्कीच घेतात. अतिश बांबरे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. एक अप्रतिम खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, तब्येत ठीक नाही आणि म्हणून आज ते टीम मध्ये नाही आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अतिश बांबरे संघाची धावसंख्या एकूण धावफलकावरती 37 वरती. अजित पाटील लेफ्ट हँड फलंदाज, फटका तर मात्र दरम्यानचा सुंदर धावा देखील चांगला मिळतील. ओव्हर पिच होता, त्याला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार नक्कीच तुम्हाला टेलिव्हिजन सेट वरती दाखवलं जात. GTC लाईव्ह ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचा टेलिकास्ट. पुढचा बॉल जित पाटील. राऊंड विकेट ना अपील तर आहे आणि परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. LBW ची विकेट येत असताना जित पाटीलनं लगेचच मात्र इथनं क्विक रिप्लाय दिलाय, पॉझिटिव्ह रिप्लाय दिलाय. फलंदाजाला केला बाद. वडघर गावामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये वडघर गावामध्ये नाव गाजतंय प्रमोद पक्षाचं, नाव गाजतंय प्रमोदाचं. विनोद पाटील रिप्लाय नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतो टेलिव्हिजन सेट वरती. डिसिजन बघा किती चांगले आहेत. अंपायरच्या माध्यमातून सातत्याने अंपायरचं आम्ही कौतुक करत असतो.
LBW ची दरम्यान विकेट किंवा नक्कीच त्याला फलंदाजाला बाद घोषित करणं एवढं सोपं नसतं, पण नक्कीच तुम्हाला रिप्लाय पाहायला मिळेल. राऊंड विकेट ना परफेक्ट डिसिजन फॉर द अंपायर, व्हेरी गुड डिसिजन, गुड जॉब. ऑफिशियल आमचे जेवढे अंपायर आहेत नक्की 4 ऑफिशियल अंपायर या स्पर्धेसाठी खास करून, आणि त्यांचे सुंदर डिसिजन येत असताना या दरम्यान या स्पर्धेच्या माध्यमातून निकू आलेत. न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जित पाटील ओव्हर द विकेट ना. नेक्स्ट बॉल या दरम्यानचा चेंडू चांगली गोलंदाजी, कमबॅक केलाय षटकाराच्या नंतर लगेचच जित पाटीलला कमबॅक केला. लोकल बॉय ते इथले स्थानिक आहेत आणि नक्कीच इथे कदाचित त्यांचा सराव थोडाफार होत असावा आणि त्याचा फायदा आता मात्र जित पाटीलला आणि खास करून बरं स्पोर्ट्स संघाला या मॅच मध्ये होत असताना. जीत आक्रमण करायचं होतं, चेंडूने बॅटचा संपर्क आला नाहीये. चांगली गोलंदाजी, षटकार नक्कीच आला होता. एकूण आपण बघतोय तिसऱ्या चेंडूमध्ये षटकार आला, त्याच्यानंतरची गोलंदाजी भरपूर चांगली. एक विकेट देखील घेतली, लागोपाठचे 2 चेंडू डॉट देखील आलेत. भरपूर आता मात्र भरपूर दूर आहे विजयापासून शिवा स्पोर्ट्स भिवंडी. 13 चेंडू शिल्लक आहेत, विजयासाठी 53 बनवायचे आता मॅच मध्ये. मोठे फटके खेळावे लागतील, दुसरा पर्याय नाहीये. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट ना. चांगला चेंडू फुलर लेनचा, अजून एक खेळाडू बाद, अजून एक धक्का लागत असताना चांगली गोलंदाजी जीत पाटीलची. 1 विकेट डाऊन, खेळाडू बाद. मोनिश आलेत नवीन फलंदाज. संघ आता मात्र पूर्णपणे बागफुडला. शिवा स्पोर्ट्स भिवंडी. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टन लगेच दरम्यान रेडी राहायचं आहे. विक्टोरियन स्पोर्ट्स विरुद्ध बालाजी स्पोर्ट्स नेक्स्ट मॅच आहे. आजच्या दिवसातील 4था सामना. दोन्ही टीमनं सज्ज राहायचं, लगेचच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. सामना संपल्याच्या नंतर गोलंदाजी मार्क वरती बंटी. बंटी गोलंदाजी मार्क वरती, लेफ्ट आर्म गोलंदाज. दरम्यानचा शॉट हवे तर मिसामिंग शॉट. इथे फिल्डर कोणी उपस्थित नाहीये. चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरला फील्ड होतोय, तोपर्यंत मिळतील या 2 धावा. सिंगल डबलला तर काम जमणार नाहीये. इथनं विजयासाठी टार्गेट मात्र भरपूर मोठा आहे. 95 बनवल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये. अविषी 2000 फलंदाजी त्याने 38 बनवल्या, मात्र तो दरम्यान रनआउट झाला होता मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यानंतर परेशनं देखील चांगली बॅटिंग केली, त्यांनी 45 बनवल्या. बंटी पुढचा बॉल कमी केली आहे गती, फिंगर रोल करत असताना विकेट टू विकेट या दरम्यान आपल्याला गोलंदाजी या दरम्यान पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती बंटी. इक्वेशन या मॅच मध्ये 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी 51 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. 10 चेंडू 51चं समीकरण असणारे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. बंटी पुढचा बॉल, यावेळेस हा फटका हवेत खेळलेत. टायमिंग या दरम्यानच एवढं चांगलं झालं नाहीये. तिथं डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. परतावा लागेल अजून एका फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक 6 लागत असताना खेळाडू बाद.
संघाची धावसंख्या धावफलकावरती एकूण 45. राहुल आलेत 8व्या क्रमांकावरती. 9 चेंडू नेक्स्ट बॉल बंटी समोर खेळलेत 20 मध्ये इथं फिल्डर दरम्यान उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली उचलून फेक करेपर्यंत फक्त सिंगल डबलने तर काम जमणार नाहीये. संघाची धावसंख्या 46 वरती. आता चेंडू या दरम्यान शिल्लक आहेत 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 50 धावेची गरज आहे. 8 चेंडू 50 धावा अशक्य झाला आता मात्र या मॅच मध्ये. बंटी चांगली गोलंदाजी स्विंग आणि मिस डॉट बॉल. चांगलं क्रिकेट. पहिल्याच इनिंग मध्ये भरत स्पोर्ट्स वर्ल्ड टीमचा जर आपण विचार केला तर त्यांना भरपूर चांगली बॅटिंग केली होती. खास करून अविन सुरुवात दमदार केली आणि फिनिश केला मैदानाच्या आतमध्ये. परेशनं बनवल्या 45. त्याच्या जोरावरती एक मोठी धावसंख्या पहिल्या इनिंग मध्ये. बंटीचा पुढचा बॉल अपील तर आहे आणि फलंदाज बाद देखील आहेत. अजून एक विकेट दरम्यान शिवा स्पोर्ट्स भिवंडी आता मात्र पूर्णपणे बागफुटला या मॅच मध्ये. फक्त राहिली आहे औपचारिकता. आमचा रिहान अंतिम षटक. चेंडू दरम्यान शॉट फाईन लेगला फेल झाला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता मात्र एक धाव येत नव्हते. गोलंदाज झालेत अतिश पाटील. आज बांबरे नाहीयेत मग अतिश पाटीलचा षटक. अतिश पाटील देखील एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू आहे. जबरदस्त दरम्यान हा खेळाडू. मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे ज्ञानेश्वर. ज्यासाठी अजूनही भरपूरच धावा बनवायच्या आहेत आणि चांगली अजून आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या इनिंग मध्ये चुका झाल्या. पहिल्या इनिंग मध्ये बघितलं आपण सुरुवात या दरम्यान तर चांगली केली होती. गोलंदाज अलीनं फक्त 12 धावा खर्च केले होते. त्याच्यानंतर मोठे षटक आपण बघितलं. कुमारनं 17 धावा खर्च केल्या. अलीनं पुन्हा एकदा 22 खर्च केल्या आणि अंतिम ओव्हर मध्ये पुन्हा नक्कीच परागनं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता. व्हाईट बॉलच्या इशारा अंपायरचा आणि एकूण 5 धावा. मग त्या धावांना आता महत्व नसणार आहे. आता नक्कीच वेळ मात्र निघून गेली आहे. संघाची धावसंख्या झाली एकूण 53 म्हणून आपण नक्कीच पहिल्या इनिंगचा आपण चर्चा करतोय विचार करतोय. शुभमनं एकूण 5व्या ओव्हरमध्ये धावा खर्च केला 22. त्याच्यानंतर 3ऱ्या ओव्हरमध्ये देखील अलीने धावा खर्च केल्या होत्या 22. फटकावेता मिस्टामिंग शॉट जेल नसेल आणि धाव मात्र इथनं एक मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 54. दोन चेंडू निर्णायक दरम्यानचे शिल्लक आहेत. टप्प्याचा आहे पूल केलाय. फटका देखील सुंदर आहे. जाधव चेंडू वांटेल यांच्या बाहेर षटकार. भरत स्पोर्ट्स वर्ल्ड टीम ना अभिनंदन. भरत स्पोर्ट्स वर आणि हार्ड लक शिवा स्पोर्ट्स भिवंडी. प्रयत्न नक्की चांगला होता. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. देऊया आपण या सामन्याचा
मान ऑफ द मॅच ज्यानं पहिल्या इनिंग मध्ये भरपूर चांगली आणि दमदार बॅटिंग केली तो खेळाडू आहे परेश